मॅचला केली जाते सुरुवात. मॅच पाहतोय अर्थातच स्वराज्य क्रिकेट संघ इळणे त्यांच्या विपक्षात जय हनुमान क्रिकेट संघ आंजरले. ताडाचा कोंड दोन्ही बलाढ्य संघ. ताडाचा कोंड या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या संघाला खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काय झेल पाहायला मिळाला मित्रांनो. हा झेल आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचंय. थँक्यू डीजे. कमालीचा झेल सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डावाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल फेस करत असताना सुदेश या फलंदाजाला माघारी. धक्का क्रमांक 1 सुदेश बाद. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक हाताला असताना मिलिंद गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हाताला दिलाय. दुसरा बॉल मोठा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. बिग हिट षटकार. पहिला बॉल वरती विकेट आली. दुसरा बॉल फेस करत असताना रवी याच्या बॅट मधून मोठा धमाका पाहायला मिळाला. चा बॉल मिलिंद याचा. इल्ने या संघाला एक कॅश प्राइज लावलं जात आहे. हेमंतदादा भुवड यांच्या कडून हॅट्रिक षटकारांकरिता 501 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. एक सुवर्ण संधी. आणि ही कॅश प्राइज महत्वाची नाहीये परंतु या खेळाडूंना दिलं जाणारं प्रोत्साहन आणि पाठीवरची थाप ती महत्वाची असते. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे प्रोत्साहनच खेळाडूंचा हा क्रिकेटचा दर्जा वाढवत असतो. आणि तेच सध्याच्या घडीला हेमंतदादा भुवड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खूप सारा आभार हेमंतदादा. आपल्यासारखे हे असे संयोजक प्राइज लावल्याने खऱ्या अर्थानं महत्वाचे असतात आणि तेच आपल्याकडून हे महत्वाचं काम पार पाडतंय. पुन्हा एकदा विकेटच्या मधून एक धाव येते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक षटक समाप्ती अखेरीस मिलिंद यांचं षटक समाप्त होत आहे. एक बाद 8 या आकड्यावरती पहिलं षटक समाप्ती अखेरीस ही धावसंख्या पाहायला मिळते. आता पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल फेकी करत असताना एक मोठी विकेट आली. जबरदस्त झेल सोमच्या माध्यमातून टिपला गेला. परंतु तदनंतरचा चेंडू फेकी करत असताना एक षटकार आला. पुढचा बॉल डॉट. पुढील बॉल 1 धाव आणि पुन्हा एकदा 5वा बॉल हाताळत असताना 1 धाव. अर्थातच हे 5 बॉलचं हे षटक 8 धावा पहिल्या षटकामध्ये स्कोरबोर्डला लावल्या जात आहेत. विशांत वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. विशांत नावाप्रमाणे पुढचा वी काढला तर इल्ने या संघाला शांत करेल का. कारण
जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पेलावी लागणार आहे विशांत यांना. पहिलाच बॉल फेस करत असताना आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल फेकी करतील तोपर्यंत एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होतीये. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 9वी आकड्यावरती पाहायला मिळतीये. रवी सध्याच्या घडीला एक षटकारांच्या मदतीनं जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. संकेत अजूनही मैदानावरती तल ठोकू नये. सुदेश माघारी परतलाय, परंतु संकेत आणि रवी याला ती जबाबदारी पेलावी लागणार आहे, ती जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. पुढचा बॉल निशांत यांचा. आडव्या बॅटने स्टेप आउट होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेरून लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 10 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. निशांत याने पहिला बॉल फेस करताना एक धाव आली. दुसरा बॉल फेस करत असताना एक वाईटच्या मदतीनं तो फेकी केलेला बॉल पुन्हा एकदा फ्रंट फुटला येत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडल ऑफ द स्टंप वरून हा बॉल जाणारा पाहायला मिळाला. एक डॉल बॉलची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळतीये. निशांत आतापर्यंत शांत ठेवलाय. संकेत आणि रवी या दोन्ही बॅटरला काम पूर्ण झालेलं नाहीये. नावाप्रमाणे शांत ठेवावे लागणार आहे नाही या संघाच्या फलंदाजांना. एक मोठा फटका, समोरचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. गोलंदाजाच्या पायावरती आदलून जाणारा बॉल थोडा फंबलिंग पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 11 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. आतापर्यंत 4 चेंडू फेकी केले, त्यातील एक वाईट बॉल. अर्थातच 3 चेंडू आणि 3 धावा खर्च करतोय. अजून एक शरीरावर आदळणारा हा बॉल फिंगर रोल करत असताना पाहायला मिळाले. बॉलने टप्पा पडत असताना उचली घेतली आणि शरीरावरती आदळणारा हा बॉल डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत, केवळ 3 आणि 3 धावा खर्च करतोय. निशांत याने नावाप्रमाणे शांत ठेवलंय. इलने या संघाच्या दोन्ही बॅटर अर्थात संकेत आणि रवी या दोन्ही फलंदाजांना. निशांत याचा पुढचा बॉल. अजून एक मोठा फटकाचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेत आणि ड्रॉप कॅच. बॉल धरतीला दान केला जातोय आणि मोठं असं जीवदान रवी संकेत याला मिळतंय. 2 षटका समाप्ती केली. धावसंख्या स्कोरबोर्डला 12 या आकड्यावर मिळते. 1-12. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला होलीचा रंग नव्हे तर क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची स्वाई कृपा क्रिकेट संघ बोथळ आयोजित जागमाता देवी चषक 2026 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेला सर्वच क्रीडा प्रेमींचं तसेच अतिथी मंचकावरती उपस्थित राहिलेला सर्वच प्रमुख पाहुण्यांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये. मोठं असं जीवदान पुन्हा एकदा संकेत या बॅटरला पाहायला मिळतंय आणि हे जीवदान खऱ्या अर्थानं इल्ने या संघासाठी किती फायदेशीर ठरेल ते येणार आहे. 9 चेंडू पाहायला मिळणार आहे. कारण खराब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. गचाल असं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला ताडाचा कोंड या संघाकडून पाहायला मिळतंय. निशांत याने शेवटचा बॉल फेकी करत असताना त्याही बॉलवरती एक झेल धरतीला दान केला गेला होता. ताडाचा कोंड या क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजीवरती आला आणि रुपेश एक पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा एक झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. रुपेश गोलंदाजी मारत होते. वैयक्तिक पहिलं, संघाचं 3रं षटक.
अजून एक मोठा फटका, बिग हिट तर आलाय मिड विकेटचा आणि झेल टीम जातोय. धक्का क्रमांक संकेत मैदानाच्या बाहेर. सलामीला आलेला फलंदाज त्यांना स्वस्तात माघारी परतलाय. 2 षटकांपर्यंत धावाने तो त्याने धाव ठेवलं होतं. सावकार षटकार त्याच्या बॅटमधून संख्याही पाहायला गेला नाही. तोपर्यंत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला. एक मोठा फटका बॅकवर्ड पॉइंट लेगच्या दिशेनं हाही कॅच ड्रॉप होतोय. अजून एक मोठं असं जीवदान अर्थातच इल्ने या संघाला पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट खऱ्या अर्थानं ताडाचा कोंड या संघाकडून पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळ आहे, पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण आपण कित्येकदा पाहिलंय. आणि अशा प्रकारची क्षेत्ररक्षण तुमच्याकडून राहिलं तर खऱ्या अर्थानं ही धावसंख्या कुठपर्यंत जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण खराब क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीनं सोहम याने पहिला झेल टिपला होता, परंतु तदनंतरचे प्रत्येक झेल सोडले गेले ते अर्थात ताडाचा कोंड या क्षेत्ररक्षकाने. अजून एक बॉल बराच वेळ हवेत पाहायला मिळाला, तोपर्यंत खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला चेंडू आणि सहज आणि सुखरूपरित्या या 2 धावा मला वाटते पूर्ण होत्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. रुपेश आतापर्यंत फॉर्म मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत, केवळ 5 आणि 5 धावा खर्च करतोय. मोठा फटका आधी वाकला आणि मग ठोकला, येतो बिग हिट षटकार. या षटकामध्ये विचार करायचं गेलं तर या इनिंग मधील आता महागडे षटक म्हणावं लागेल. तिसऱ्या षटका समाप्त 23 धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. 23 2 गाड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसरं षटक निशांत याने हाताला 4 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताला 1 षटकाच्या मदतीने 11 धावा खर्च केल्या. अर्थातच 3 षटका समाप्त केली, धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. शेवटचं षटक अर्थातच क्रिकेट मधील हाणामारीचं षटक, हातालताना गोलंदाज पाहायला मिळालं. टन टनाटन केतन. केतन पहिलाच बॉल फेस करायला दीपक फलंदाजीसाठी आलाय. दीपक आणि रवीची जोडी आतापर्यंत एक मोठा फटका तर आलाय, परंतु जबरदस्त डायव मारून झेल टिपण्याचा प्रयत्न सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त झेल डायव्ह मारून चटकावला होता, तो सोहम सध्याच्या घडीला विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा तो झेल टिपण्याचा प्रयत्न सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बराचसा बॉल लांब राहिला होता. प्रयत्न पुरेपूर झाले होते, 100% योगदान तर दिलं होतं, परंतु असफलता आली. एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे स्टेप आउट फ्रंट फुटला येत असताना हा मोठा फटका खऱ्या अर्थानं दीपकच्या बॅट मधून तर पाहायला मिळत होता, परंतु बॉल पायावरती आदळताना पाहायला मिळाला आणि एक सोरटी धाव विकेटच्या मधून पाहायला मिळाले. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती, केतन गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 2 चेंडू 3 धावा खर्च करतोय. पुढचा बॉल
एक मोठा फटका, बिग हिटचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. भुवड यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं षटकारांच्या हॅट्रिक करता 501 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जाते. पहिला आलाय, हॅट्रिक येईल का, दुसरा येईल का, हा ही मोठा फटका, बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. षटकार. कारण इल्ले संघाचा विचार करायचा गेला तर रवीमध्ये क्षमता आहे, मग त्या फलंदाजाला आघाडीला का पाठवलं नाही हे खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. परंतु शेवटचा बॉल, षटकारांच्या हॅट्रिकची संधी, 501 कॅश रुपये जिंकण्याचा ही संधी. अजून एक मोठा फटका, हा मोठा ब्लास्ट, मोठा बिगिड आणि 501 रुपयाचा कॅश प्राइज जिंकतोय इल्ले संघाचा रवी बॅटर. फटक्याला म्हणावं लागेल सासूरगिरी ठोकून आला, पटकन षटकार मारलाय वाकून, हा येतोय बिग षटकार. येस, पुनश्च एकदा स्वागत करतो स्वयंभू जाखवता चषकमध्ये. चला दरम्यानच्या काळामध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया. यजमान साईकृपा बोरथळ आणि त्यांच्या अपेक्षामध्ये खेळताना आपण पाहू जय हनुमान मुरडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचंय. एका बाजूनं प्रणव, प्रशांत आणि टीम, तर दुसऱ्या बाजूनं नक्कीच आपण सुशांत आणि भावेश साहेब यांची टीम. चला कर्णधारांनी यायचंय, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, या मॅच मध्ये रवीने जिवंत केलाय. या मॅच मध्ये आपण सध्याच्या घडीला आपण पाहिलं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. 500 रुपयाच्या कॅश प्राइजच्या सोबत आपण पाहिलं ना, या हेमंत भुवड साहेबांनी दिलेला तो पाठिंबा आहे. तो पाठिंबा फार महत्वाचा आहे. 500 रुपये महत्वाचे नाहीयेत. अगदी ज्या ज्यावेळी बोरतळगावच्या मॅच असतात ना, ज्या ज्यावेळी बोरतळगावच्या टुर्नामेंट असतात ना, जे मान्यवर आहेत ना, दीपक सर आपल्या माहितीसाठी बरेचशी कॅश प्राइज घेऊन येतात. कारण आता त्याचं प्रात्यक्षिक आपण हेमंत साहेबांच्या रूपाने पाहतोय. आदरणीय कामेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते यजमान साईकृपा बोरथळ आणि त्यांच्या अपेक्षामध्ये खेळताना नक्कीच आपण पाहू जय हनुमान मुरडी. थोडा स्पीडअप करा स्वराज्य, थोडं स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चालू मॅच मध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार आला होता. त्याच्यानंतर अक्षरशः जो आलेला गोलंदाज होता विशांत, त्याने बांधून ठेवला होता आणि संपूर्णपणे स्वराज्य क्रिकेट संघ येणे आहे ना, स्वराज्य क्रिकेट संघ येणे आहे ना, मॅच मधून बॅकफुटला गेले होते. तिथून रवीने मॅच जिवंत केली आणि तिथून आता आपण पाहिलं तर 44 सेट झाल्यात, 45 धावांचं टार्गेट आहे. येणारा काळ आहे. चला साईकृपाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जय हनुमान मुरडीला सांगितलं की प्रथम तुम्ही फलंदाजी करा. मला वाटतं सागर आणि रुपेशची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक बॅटर म्हणून दाखल होतात. 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर ही धावसंख्या आहे. आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 7वा मॅच आहे. 7 मॅच मध्ये 5 मॅच जे आहेत ना, 4 मॅच आहेत, सॉरी 5 मॅच होत्या. 5 मॅच मध्ये टार्गेट अचीव नाही झालाय. तिथून गावदेवी क्रिकेट संघ माळवीने एकच जो संघ आहे त्याने फक्त टार्गेट अचीव केलाय आणि तिथून बाकीचे संघ आहेत प्रथम बॅटिंग करत असताना सगळे संघ जिंकलेत.
सकाळच्या सत्रापासून हा स्पर्धेचा इतिहास आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर हवा बरोबर ऑनसाईडच्या दिशेने वाहते. थोडं स्पीड अप करा. सागर आणि खऱ्या अर्थानं सागर बद्दल उल्लेख करत असताना ग्रामीण पातळीवरती देखील सागरनं कबड्डीच्या पटलावरती, कबड्डी खेळाच्या पटलावरती आपलं नाव, आपल्या नावाची छाप पाडले. अगदी संपूर्ण दापोलीभर, फक्त आंधर्ले विभाग नव्हे की फक्त केळशी विभाग नव्हे, अखंड दापोलीभर या सागरनं कबड्डी खेळत असताना अष्टपैलू खेळ करत खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप पाडले. तो सागर मैदानाच्या आतमध्ये आता क्रिकेटच्या पटलावरती आहे. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 45 धावांचा टार्गेट अचीव्ह करण्यासाठी. जे संघ आपण इथून पाहतोय 7व्या क्रमांकाचा मॅच आहे. 7 मध्ये 5 पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना जिंकलेत. एक फक्त तो संघ होता, तो त्याने चेस केले होते. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हा 7वा मॅच. मग या मॅच मध्ये धावा चेस होतील की धावा डिफेन्स होतील. सुहास करतील गोलंदाजी मार्कवरती सुरुवात. अगदी डाव्या पंचांच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला डायटा मोहरती विकेट. सागर टू सुहास. अगदी हवेचा झोत वाढलाय यावेळेस. स्वतःला सिद्ध करावं लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गेल्या संडेचा तो फायनलिस्ट, एका बाजूला फायनलिस्ट संघ स्वराज्य उडवलाय आणि त्याला फेकून दिला आउट ऑफ दी पार्क. काव कव्हर क्लिअर करत असताना षटकारांसाठी 6 धावा. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकाराला मी सागरचा उल्लेख केला होता. अगदी कबड्डी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलाय. सुबे क्लिअर करत असताना आपण पाहिलं तर 45 धावांचा पाठलाग करत असताना षटकार आलाय आणि डावाला एकदम आक्रमक सुरुवात केली. यानंतरचा मॅच सायकृपाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जय हनुमान मुरडीला सांगितलं की तुम्ही प्रथम फलंदाजी करा. यानंतरचा चेंडू सुहास यांच्यावरचा प्रेशर वाढलाय. सुहासला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये आमचे मित्र कल्पेशला पाहतोय. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सबर आणि 6 धावांसाठी येतोय. थँक्यू थँक्यू. लांब वरचा मारलेला हा सागरच्या बॅट मधना षटकार. अगदी वाखाणण्याजोगी कौतुकास्पद. इथून मात्र फलंदाजी आपण पाहतोय सागर यांच्या माध्यमातून. सुरुवातीच्याच षटकामध्ये हल्ले चढवण्याचा प्रयत्न सागर यांचा. 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. 12 झालेत. सुहास वरती हल्ला बोलले. अगदी खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजावरती तुम्हाला हल्ले चढवायचे होते ना, त्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. आणि सागरनं अगदी हल्ली 2 ते 3 वर्ष झाली असतील सागर गावावरनं इकडे स्थायिक झालेत. आणि कबड्डी पासून थोडासा लांब गेल्यानंतर क्रिकेटवरती फोकस केला. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस संकेत मिस टायमिंग करतोय. यावेळेस संकेत मिस. आणि एका धाव्यानिशी धावत 22च्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव. 13 या आकड्यावरती 13 13 अजून देखील 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. स्वतःला सिद्ध करत असताना सागरने सुरुवातीलाच 2 मोठे फटके खेचलेत आणि 45 धावांचा पाठलाग करत असताना 13 झाल्यात. आता 32 हव्यात. 32 चेंडू 32 धावा जमवण्यासाठी चेंडूचा खेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. जवळपास इथून पाहिलं तर 17. आव्हान कठीण नाहीये, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. यावेळेस बरोबर पायात टाकला आणि यष्ट्या दाखवल्या आणि सुभाष त्या वाकवल्या. विकेट
यानंतरचा मॅच खेळताना अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर सुहासने देखील कमबॅक केलाय. सुहास देखील सांगतोय की मी 1990च्या दशकामध्ये क्रिकेटचा खेळ गाजवलाय, अक्षरशः क्रिकेटवरती राज्य केलंय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय ना. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर आपण पाहतोय सिंगल आणि चेंडूवरती याच्या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट आला. विकेट कसा आला? विकेट अगदी चेंडू आपण पाहिलं तर ब्लॉक होईल. त्या चेंडू म्हणजे क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतात ना, त्या यॉर्करचा वापर केला गेला. आता केतन कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता इथून संघाला गरज आहे 32 धावा जमवायच्या असताना 13 धावा धावफलकात लागल्यात. आता इथून यावेळेस देखील चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय, चढवला. सुहास मागडा ठरतोय. अखूट टप्प्याचा चेंडू या प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर कुठेतरी सुहास यांच्याकडून नाहीये. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती जिथून ह्या डावाला सुरुवात झाली होती ना, षटकाला सुरुवात झाली होती ना, खऱ्या अर्थानं तिथेच जाऊन षटक कुठेतरी थांबलाय आणि 19 धावा. आता कल्पेशला इथून कमबॅक करावं लागेल. 19 धावे लागल्यात. 45 धावांचा बाटला करत असताना 19 झाल्यात, अजून 26 करायच्यात. 26 करायच्यात. 15 मध्ये 26 ची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर राईट आर्म ओव्हरती विकेट गोलंदाजी कल्पेश अगदी वेगाचा बादशाह वेगावरती खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना कल्पेशला इथून मात्र संघासाठी संकटमोचक हनुमान म्हणून म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूने आपण विचार केलात ना, थोडासा अडथळा काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा काहीतरी कुठेतरी त्या आधीच थांबलेलं बरं, आणि तेच काम इथून मात्र कल्पेशने केलंय. रनअप मध्ये थोडासा फंबल, थोडासा त्रास इथे मात्र जाणवला. सागर जमेची बाजू आहे. सागर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर रवी आला झेल खाली. तो नाही करणार कुठल्या प्रकारची चूक. त्याने टिपलाय झेल आणि बॅटर सागरचा संपलाय खेळ. विकेटचं बदल. थँक्यू डीजे. अगदी डीजे दीपक आहेत ना, डीजे दीपक आहेत ना, अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चला यानंतर आपण पाहिलं तर लीगचा शेवटचा मॅच साईकृपा बोरथळ आणि त्यांच्या पक्षामध्ये जय हनुमान मुरडी. कल्पेशने ज्या क्षणी संघाला गरज होती त्या क्षणी बरोबर आले आणि सागर संघ जो बॅटर सेट होता ना, त्या बॅटरचा विकेट घेतलाय आणि तिथून संघाला कुठेतरी जिंकण्याच्या आशा आहेत ना थोड्याशा पल्लवित केल्यात. जिंकण्याच्या आशा आहेत तर जास्तीचा वेळ जातोय. स्वराज्य जास्तीचा वेळ जातोय. जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपण बराचसा लेट चाललोय. बरोबर 2 वाजून इथून आपली लीग संपायला हवी होती खऱ्या अर्थानं. यावेळेस स्विंग अँड मिस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला आणि स्विंग अँड मिस डिलिव्हरी पाहायला मिळाली. कल्पेशला बॅट
नवीन बॅटर डावखोरे आताचा बॅटर स्वयं इथून मात्र फलंदाजी माकवरती दाखल होत आहेत. 2 विकेट गेल्यात. 2 महत्वाचे गडी जे प्रारंभिक बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते ते इट इज डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑफ रिझन मधून आपण पाहिलं तर रवी आले तिथून नाही करणार कुठल्या प्रकारची चूक. ज्याने जोपर्यंत फेकी केली तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव धावफलकात अंकित केली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन बसले ते बरोबर 2020. आता केतनला स्वतःला सिद्ध करावं लागेल. केतनला सिद्ध करावं लागेल. कर्णधार स्वतः आहे तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथून आपण पाहिलं तर सागरने त्याचं काम केलंय. 2 मोठे फटके खेळलेत आणि कुणावरती हल्ले चढवले. सुहास यांच्यावरती मोठे हल्ले चढवले होते. यावेळेस परंतु जेल खाली आहे तिथून मात्र आपण पाहिलं तर 1 बाउन्स सीमा रेषावर चौकारांसाठी 4 धावा. थँक्यू. हा नशिबाचा चौकार. खऱ्या अर्थानं पाहिला तर क्षेत्ररक्षकाची थोडीशी चूक झाली. जेलवरती क्षेत्ररक्षक येणं गरजेचं होतं कारण महत्वाच्या क्षणी हा विकेट महत्वाचा आहे आणि या चौकाराला 2 मध्ये 10 धावा बनवल्या केतन टनाटन ज्याच्या नावाने प्रसिद्ध आहे ना तो केतन. अगदी पवई पंचकृष्णचा केतन मात्र देखील येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथून समोरच्या दिशेनं आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड. परंतु रवी आहेत तिथून जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहिलं तर 21 ची गरज आहे. 10-21 ची गरज. 10-21 चा मॅच आहे. 10-21 च्या मॅच मध्ये कोण ठरेल वरचढ या धून नंतर ऐकूया. येस थँक्यू जय हनुमान क्रिकेट संघ रोवले यांचे सभासद जर मैदानाच्या आतमध्ये आले असतील तर त्यांनी समालोचक कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट संडेला आपली टुर्नामेंट आहे. त्या टुर्नामेंटचा लॉट करायचा आहे. लॉट ओपन करायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ रोवले आपण कुठे असाल तर समालोचक कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. यावेळेस विनेश गोलंदाजी मार्कवरती गोलात टाकला. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात ना त्या यॉर्करचा वापर तिथून मात्र केला गेला. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 26. आता 19 हव्यात. आता 19 हव्यात. 9-19 चा मॅच. समीकरण इक्वेशन बदललाय. 9-19 चा मॅच बनलाय. इथे आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी परंतु उजव्या एसटीचा बराचसा बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील नियम क्रमांक 22 इथून मात्र कल्पेश सर वापरतायत. पंचांकडे वळतायत आणि सांगतायत इट्स वाईट डिलिव्हरी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल विनेश यांना. 18 मॅच अगदी बरोबर 12च्या इकॉनॉमी रेटने धावा बनवावे लागतील. एक मोठा फटका मॅच मध्ये येईन. जय हनुमान ताडाचा कोण आणि प्रत्येक निर्धाव चेंडू जय हनुमानवरती प्रेशर वाढवणार. खोला टाकला आणि त्याला अक्षरशः खोदून काढला. शुभम बराचसा लांब आहे. त्याने पुन्हा एकदा केले चूक आणि 2 धावा. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा इथून मात्र नक्कीच धावफलकावरती अर्जित केल्या गेल्या.
सातत्याने फील्ड चेंज होते आणि त्याच्या मागचं कारण देखील आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर असताना शुभमकडे एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. त्याच्यामुळे कदाचित त्या चुका होत असतील. मित्रांनो, उगवता सितारा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बरोबर गॅप मधून चेंडूला फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पार, चौकार. थँक्यू. बाराची गरज आहे. पण पाहिलं तर 7-12चा मॅच. आता मॅचचा 7-12 कोणाच्या नावावरती होणार? सध्याच्या घडीला आपण पहिल्यात विचार केलात ना तर 7-12 या गोष्टीवरून बरेचसे वाद आपल्या कोकणात पाहायला मिळतात. आता 7-12 या मॅचचा कोणाच्या नावावरती होणार? स्वराज्य येईने की जय हनुमान पाडले कोण? जय हनुमान ताडाचा कोण? चला, इथून सिंगल आलाय. 7-12 होते. आपण पाहिलं तर 6-11चा मॅच आहे. 7-12चा मॅच नक्कीच आमच्या नावावरती करण्याचा प्रयत्न स्वराज्य क्रिकेट संघ येण्याच्या विनेशच्या माध्यमातून झाला. चौतीस या धावसंख्येवरती आपण धावफलक पाहतोय. 6-11चा मॅच. आता अजून देखील आपण पाहिलं तर केतन चला जास्तीचा वेळ घेऊ नका केतन. 6-11चा मॅच बनला. इथून मधलं आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे ना ते भागडं आलं. 19 धावांचं पहिलं षटक आलं. एक विकेट आला खरा, परंतु सुहास यांचं ते आलेलं महागडं षटक. हो, इथून आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने त्याने वळण घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चला, काय मॅच झालाय. 5-11चा मॅच बनलाय. तिथून आपण पाहिलं तर एका बाजूने डावखुरे हाताचा बॅटर स्वयं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, उपस्थित आहे. आता 5-11चा मॅच स्टॉप करण्यासाठी 5-11चा मॅच डिफेन्स करण्यासाठी कोण येईल? कर्णधार स्वतः प्रतिमेश. चला, कर्णधार स्वतः प्रतिमेश आले. 5-11चा मॅच अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं संघर्ष त्यालाच निवडतो ज्याच्याकडे लढण्याची क्षमता असते, आणि तो संघर्ष आता सध्याच्या घडीला स्वराज्य क्रिकेट संघ येण्याच्या बाजूने देखील आहे आणि जय हनुमान ताडाच्या कोणच्या बाजूने देखील आहे. तो संघर्ष, त्या संघर्षावर मात करून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विजयश्री खेचून कोण आणणार? जय हनुमान ताडाचा कोण की स्वराज्य? चला, मॅच थोडा स्पीडअप करा मित्रांनो. आपण पाहायला गेलं तर नेतृत्व म्हणजे काय, तर सर्वांना सोबत घेऊन चालणं म्हणजे नेतृत्व. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती महाराज. खऱ्या अर्थानं आपण आता नेतृत्वाचा विचार केला तर आता तुम्हाला कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधाराला साजेचा खेळीतून प्रतिमेश यांना करावा लागेल. 5-11चा मॅच आहे. 5-11च्या मॅच मध्ये नक्कीच कोण वरचा ठरेल. म्हणून मी सातत्याने म्हणतो मित्रांनो, घमंड मत कभी घमंड मत कर अपने खेल पे. यावेळेस आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न. तिथून पाहिलं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. अगदी फेकी देखील अचूक होती. रवी यांची फेकी फार अचूक होती. क्षेत्ररक्षणाचा किडा ज्याला म्हणतात ना, तो रवी. इथून मात्र आपण पाहिलं तर तो रवीचा एक झेल, तो अगदी जवळपास 1 लाखाच्या वरती त्याचे व्ह्यूज गेली होते. त्याने टिपलेला तो फ्लाइंग कॅच होता. चारधाचा मॅच फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने बदलाव होतोय. कारण त्यामागचं कारण देखील आहे. राईट लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे कदाचित ही अडचण सातत्याने जाणवते. आता केतन आहे, दोन्ही कर्णधार आहेत. एका बाजूला केतन तर दुसऱ्या बाजूला प्रतिमेश. एकाला 10 स्टॉप करायचे आहेत, एकाला 10 बनवायचे आहेत. मग त्या 10 बनवण्यासाठी 4 चेंडूचा वापर होईल की 10 बनवण्यासाठी 2 चेंडूचा देखील वापर होईल? प्रतिमेश टू संकेत. केतन. यावेळेस कोल्हाट टाकला, नाही समजला चेंडू. केतन यांना आपण पाहिला तर राकेश आलेत वेगाने चेंडूवरती. दरम्यानच्या काळामध्ये दोन पूर्ण झाल्यात. संकेत थोडासा आपण पाहिलं तर यष्टीरक्षकावरती क्षेत्ररक्षक नाराज.
आता 3-8चा मॅच आहे. 3-8च्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोण ठरेल वरचढ. तीन आठचा मॅच. एक मोठा फटका. उडावलाय आणि त्याला फेकून दिलाय. आउट ऑफ दी पाक. षटकारांसाठी साधावा. येस, थँक्यू. 2-2चा मॅच. 2-2चा मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. 2-2चा मॅच. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच या मॅच वरती पकड मजबूत केली जय हनुमान क्रिकेट संघ ताडाचा कोण. अगदी आपण पाहिलं तर कॅप्टन समोरच्या बाजूने लढला, नेतृत्व त्याने केलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. सुदेश ज्या क्षणी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती माघारी परतलेला असताना रवीने ती कमान सांभाळली आणि या मॅच मध्ये जिवंत केला. स्वराज्य क्रिकेट संघ येणेला 2 षटकामध्ये 12 धावा होत्या. तिथून रवीने अक्षरशः या मॅचची सूत्र आपल्या हातात घेतली आणि गोलंदाजांवरती हावी झाले. परंतु आता थोडीशी मेहनत कुठेतरी वाया जाते की नाही काय या गोष्टीची चिंता आता रवीने आहे. चला, जास्तीचा वेळ जातोय कल्पेश सर, जास्तीचा वेळ घेतोय. दोन्ही टीम अक्षरशः आपण पाहिलं तर जास्तीचा वेळ जातोय. आपल्याला संपूर्णपणे सनलाइट मध्ये या स्पर्धा आहे ना ती कव्हर करायची आहे मित्रांनो. हो, यावेळेस आपण पाहिलं तर निर्धाव इथून धावचीची संधी आणि आता एक मॅच बनला. पंचांचा बोट आकाशामध्ये. एस विकेटचं बटन. केतन बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 1-2चा मॅच होता कुठे मित्रांनो. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे, कारण 1-2चा मॅच आपण पाहिलं तर 45 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान ताडाचा कोडने देखील अक्षरशः मेहनत घेतली. सुरुवातीच्या चेंडूपासून हल्ला चढवला. चला प्रणव टीम, आपण रेडी राहायचंय. जसा मॅच संपेल मैदानाचा ताबा घ्यायचा. आपण बराचसा लेट झालोय. एक बॉल 2चा मॅच रंगलाय. मॅच अक्षरशः आपण पाहिलं तर मॅचने स्पर्धेला डोक्यावर घेतलाय. स्पर्धा रंगवले. बरंच काही केलंय या मॅच मध्ये. बरंच काही घडलंय. षटकार आले, चौकार आले. आता आपण पाहिलं तर बॅटर स्वयं जो डावखुरे हाताचा आहे. एक बॉल दोनचा मॅच अक्षरशः नाका तोंडाशी आलाय. बुडतोय आपण. कोण बुडतोय, कोण वाचतोय या मॅच मधून. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीपचा बराचसा लांब आहे. तो जोपर्यंत बेकी करेल तोपर्यंत धावचीची संधी. आणि इथून आपण पाहिलं तर यस, पंचांचा निर्णयाची वाट बघूया. येस, डोंट सेलिब्रेट. यस, पंचांचा बोट जोपर्यंत निर्णय कुठल्या प्रकारचा येत नाही तोपर्यंत आम्ही पंचांचा बोट हवेमध्ये. विकेटचं पतन. काँग्रेस स्वतः क्रिकेट आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये जिवंत राहिलात.